जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस आता ॲक्शन मोडवर। पुष्पक एक्सप्रेसची चेन पुलिंग करणाऱ्याचा शोध सुरू आहे। अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर आमचे प्रतिनिधी पवन येवले हे पाचोऱ्याहून थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवन, काय सांगाल, काय आहे सद्यस्थिती? खरं तर अतिशय गंभीर अशी घटना जी आहे ती आज जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि या जी आग लागल्याची अफवा पसरवली गेली होती त्याचा आता पोलीस जे आहेत ते शोध घेत आहे आणि त्याचबरोबर ज्याने चेन खेचली होती त्याचा देखील जो तपास आहे तो आता पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेनंतर आता रेल्वे पोलीस असतील त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील ते आता ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाचोरा येथील ज्या खाजगी रुग्णालयामध्ये जे जखमी आहेत त्यांच्याकडून रेल्वे पोलीस असतील किंवा स्थानिक पोलीस असतील, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी असतील यांच्याकडून जबाब नोंदवला जात आहे। ही घटना कशी घडली या संदर्भात काही माहिती मिळते का ते देखील त्यांच्याकडनं घेतलं जात आहे आणि ज्या व्यक्तीने अफवा पसरवली होती त्याचबरोबर ज्यानं चेन खेचली होती त्यांचा शोध घेण्यासाठी आता रेल्वे पोलीस जे आहेत ते आपल्याला प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि सध्या जळगावच्या एका पाचोरा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये ज्या 5 जखमींना ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे या ठिकाणी पोलीस जे आहेत ते आता रेल्वेचे पोलीस असतील त्याचबरोबर स्थानिक पोलीस असतील ते देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडनं जबाब नोंदवून घेतला जात आहे। त्यांच्याकडनं या तपासाच्या अनुषंगाने काही मिळते का याची देखील माहिती देखील घेतलं जात असल्याचं आपल्याला एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ऋषाली, नक्कीच धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।